इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। विद्यार्थ्यांच्या हक्कांसोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणाऱ्या या सरकारचं करायचं काय? इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद। माता की जय। अरे तुमचं आमचं नातं काय? भीम जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। भारतीय संविधानाचा विजय असो। आज 20/7/2026 रोजी हे आत्मकायर दिल्ली येथे वांगचुक आणि सन्माननीय अभिजित दिपके यांचं जे दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाच्या विद्यात या ठिकाणी आमचे नेते आदरणीय रविराज साबळे पाटील हे या ठिकाणी आलेले आहेत, जे सध्याच्या काळामध्ये विद्यार्थ्यावर विविध परीक्षाच्या माध्यमातून जो अन्याय होतोय त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज दिल्लीमध्ये एक मोठ्या प्रमाणात आंदोलन चालू आहे। आमची सगळ्याची मागणी आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे। जर ते देत नाहीत तर हे सरकार कुचकामे आहे। त्याच्याच निषेधार्थ आज रविराज पाटील या ठिकाणी आलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात जिल्हाधिकारी महोदयांना रविराज साबळे पाटलांच्या हस्ते व सर्व युवकांच्या हस्ते या ठिकाणी आंदोलन देण्यात येणार आहे त्या निवेदन। त्या अगोदर सन्माननीय रवी साबळे पाटील 1-2 मिनिट बोलतील। भारत माता की जय। हे बघा, विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणारं हे सरकार आहे। लाखोचा जनबोक्ष दिल्लीमध्ये उसळलेला असताना आपल्याला सगळ्यांना दिल्लीला पोहोचणं शक्य नसताना आपण इथं जिल्हाधिकारी कार्यालयावरती पोहोचलेलो आहोत फक्त आणि फक्त धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी। या भारतामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळायचा एक गलिच्छ प्रकार चालू आहे। नीटचे पेपर फोडले जात आहेत, सर्वसामान्य लेकरं पोटाला चिमटा काढून शिक्षण घेतात आणि शेवटी त्यांच्या पदरामध्ये काय पडतं तर पेपर फुटीसारख्या घटना भारतामध्ये घडलं, नीटमध्ये घडलं, तेच टीईटी मध्ये पण घडलं। इथे एमपीएससीची परीक्षा ऑनलाईन करायची कारण की यांना फोडायला जरा सोपं जाईल। मग या सगळ्या संदर्भामध्ये आपण सगळे मिळून एकत्रित लढत आहोत आणि तुम्ही सगळे इथं आला त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं तर तुमचं अभिनंदन आहे, तुम्हाला टाळ्या वाजवून स्वागत आहे। या भारतामध्ये एक सिस्टीम आली आहे बघा। सिस्टीम काय की इथं मोठ्याचंच पोरग मोठं होणार, गरीबाची साथ्यात माती केली जाणार। इथं मागचे 30 दिवस झालं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला जातोय, पण त्या राजीनाम्याच्या ऐवजी इथं दिले जात आहेत अश्रुधुराच्या नळकांड्या, इथं दिलं जात आहे अंगावरती पाणी मारणं। मगाशी तर संसदेबाहेर असे जवान बंदुकी रोखून आंदोलकांवरती रोखून उभा होते। भारतीय संविधान आपल्याला आंदोलन करण्याचा एक मूलभूत अधिकार देतं, पण तो अधिकारच हे सरकार चिनून घेत आहे। म्हणजे यांना सरळ सरळ हुकुमशाही या भारतामध्ये लागू करायची आहे का असा प्रश्न पडतो। त्याच्याच विरोधामध्ये धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागण्यासाठी आपण एकत्रित जमलेलो आहोत। मुळातच या भारतामध्ये आजपर्यंत पेपर फुटी सारख्या घटना एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये कधी झाल्या नाहीत। मागच्या 2014 पासून 156 वेळा या भारतामध्ये पेपर फुटले। किती? 156 वेळा। आणि नीट सारखा पेपर फुटत असेल आणि त्याच्यामधून पैशावाल्यांची लेकरं डॉक्टर होत असतील आणि गरिबांचा हक्क मारला जात असेल तर अख्खा भारत आज एकवटलेला दिसायला पाहिजे आणि तो आता कुठेतरी दिसतोय। या सरकारची हुकुमशाही आपल्याला दिसते, या सरकारने केलेला दंडेलशाही, या सरकारने आंदोलन दाबण्याचा प्रयत्न सोनम वांगचुक सरांना यांनी अक्षरशः उचलून नेलं, तुम्ही सगळ्यांनी बघितलंच। त्याच्या विरोधामध्येच आपण हे आंदोलन उभं केलेलं आहे। आपण आता जिल्हाधिकाऱ्यांना भेटू आणि त्यांना निवेदन देऊन सोनम वांगचुक सरांच्या समर्थनार्थ त्यांना डिटेन्शन मधून सोडून द्यावं आणि धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा घ्यावा या मागणीसाठी आपण जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत। तिथं भेटून त्यांना निवेदन देऊ। द्या घोषणा। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, भारत माता की जय, भारत माता की जय।